नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। या निवडणुकीमध्ये काय होईल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही असं म्हटलेलं आहे अजित पवारांनी। ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा ठाकरे गटासोबत आहे। काल पक्षाच्या मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी हे विधान केलंय। अजित पवारांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। ज्यावेळेस एकत्रपणे आपण काम करायचो त्यावेळेस कधी कधी आम्हाला सांगितलं जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या, शिवसेनेला ठोका, शिवसेनेवर म्हणजे आपण एकत्र महाविकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो काय त्यावेळेस शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो। म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता। म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही। त्या मित्रांनो, निवडणूक ही राजकीय पक्षासाठी फक्त सत्ता मिळवण्याचं साधन आहे असं मी पण मानत नाही आणि आपल्यातले बरेच जण पण मानत नाहीत। निवडणूक हे आपण सर्वांनी 5 वर्षात लोकांच्या मध्ये जे काम केलेलं असतं त्याचं मूल्यमापन लोक त्या ठिकाणी करतात आणि आपल्याला कौल देतात। लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढे जायचं हे ध्यानात घेऊन आपण आजपर्यंत वाटचाल करत आलेलो आहे। कधी विजयाचा उन्माद देखील होऊन द्यायचा नाही आणि पराभवानी खचून पण जायचं नाही, अशा प्रकारची भूमिका सर्वांनीच कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असताना प्रत्येकाने घेतली पाहिजे। विभागाचे मेळावे काही घेऊ असं करून ते हे झालं। मी उद्याच्याला त्यांना सांगेल की आपण एकत्र घेऊ, परंतु त्यांना जर त्याच्यातनं वेळ नाही मिळाला तर किमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर आपण त्या ठिकाणी सुरूच करू। कारण काही ठिकाणी पाऊस असतो, कोकणात पाऊस सुरुवातीला येतो, काही ठिकाणी उशिरा येतो, तर त्याचं साधारण गणित बघून आपण ते मेळावे घेऊ, जेणेकरून आपल्याला आता विधानसभेच्या तयारीला तातडीनं लागणं नितांत गरजेचं आहे। ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे।